यांच्या साक्षीने यांचा आणि माझा विवाह झाला. उदयीत आमच्या बाळाचं बारसं आहे, त्याचंच निमंत्रण धाडायला स्वारी गेली. तोपर्यंत तुला मी निजवते बरं. जंजाल जाल रूपेण काल रूपेण धीवरः संसार सिंधु रूपेण मीन रूपेण मानवः. आप तेज वायू आकाश आणि पृथ्वी या पंच महाभूतांना साक्ष ठेवून कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करम उदयतु गोविंदम प्रभाते कर दर्शन खग पुष हिरण्य गर्भ मरीच आदित्य भास्करे भगवंत गरीब नाही, श्रीमंत नाही, लहान नाही, मोठा नाही, पापी नाही, पुण्यवान नाही, ज्ञानी नाही, अज्ञानी नाही, या साऱ्यांना समान प्रकाश देणाऱ्या पूर्व क्षितिजावरती उगवत्या सूर्य नारायणा तुमच्या पवित्र आणि पूज्य चरणी या सरस्वती ब्राह्मणाचे कोटी कोटी प्रणाम. थोर माझं भाग्य म्हणून माझा जन्म ब्रह्मकुलात झाला. मी अगदी लहान असताना माझी मातृ पितृ देवता मला सोडून गेली. माझ्या हक्काचं आणि मायेचं असं कोणीही राहिलं नाही. आप्त स्वकीय मित्र मंडळी, शेजारी पाजारी, नातेवाईक यांच्यात मी लहानाचा मोठा झालो. मी 8 वर्षांचा होता, माझा व्रतबंध संस्कार करण्यात आला. मी गुरुआश्रमी राहू लागलो. 12 वर्षांचा प्रदीर्घ काळ गुरुआश्रमी घालावा. वेदाभ्यास पूर्ण झाला. गुरुमाऊलींचे आशीर्वाद घेण्यासाठी आश्रमाचा निरोप घेतला. गुरुमाऊलींचे आशीर्वाद घेण्यासाठी मी माझं मस्तक त्यांच्या चरणावरती ठेविलं. त्याच वेळी माझी गुरुदेवता मला म्हणाली, न चौर्य हार्यन न च राज्य हार्यन न भ्रातृभाजन न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम. जा बाळ, ज्याची कोणीही कधीही वाटणी करणार नाही असं विद्येचं पवित्र दान आज मी तुला दिलंय. स्वतःच्या कर्तबगारीला उंच अवकाशात भरारी घे. गुरुदेवतेचा आशीर्वाद घेतले आणि ज्यांच्यात मी लहानाचा मोठा झालो होतो ना, त्याच माझ्या आप्त स्वकीयांचं मी पौरोहित्य करू लागलो. हा म्हणताना दिवसामागून दिवस गेले. काही दिवसातच माझा विवाह झाला. होय होय, माझ्या संसाराला सुरुवात झाली. संसार म्हणजे रथाची 2 चाक. ती जर समगतीने चालली ना तर तोच संसार रूपी रथ योग्य दिशेनं योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी पोहोचतो. ते सौभाग्य त्या जगन्नियंत्या परमेश्वराच्या कृपेनं आमच्या नशिबी आलं. कार्येषु दाशी करणेषु मंत्री भोज्येषु माता शयनेषु रंभा धर्मानुकुला क्षमया धरित्री षड्गुणावती अतिदुर्लभा. अशी 6 गुणांना युक्त असणारी जान्हवी नावाची सहधर्मचारिणी माझ्या संसारात प्रदार्पण करते. सुखाचा माझा संसार झाला. सुखाच्या संसाराच्या वेलीवरती एक सुंदर असं फुलही उमलतं. होय होय, आमच्या दोघांच्या प्रेमाची साक्ष म्हणून आम्ही एका बाळाला जन्म दिला. पण दैव दुर्विलास, ते बाळ अल्पायुष्यी झालं. ते बाळ अल्पायुष्यी झालं. दुःख असाय होणार. मात्र वात्सल्याला अंबरला फोडणाऱ्या जान्हवीच्या मनाची मी कशी तरी समजूत जागते. जान्हवी, आपणच आपल्या बागेत लावलेलं एखादं फुलाचं झाड असतं, त्याला आपण खतपाणी घालतो, लहानाचं मोठं करतो, त्याच्यावर एक सुंदर असं फुलही येतं. ते पहिलं फूल आपण देवाच्या चरणावरती नाही का अर्पण करतो. परमेश्वरानं माझी कसोटी घेतली. त्याच्यानंतर एका मागून एक अशी 5 बालक आम्हाला झाली. पण ती 5ही बालक अल्पायुष्यी झाली. ती 5ही बालक अल्पायुष्यी झाली. क्षणोक्षणी एकच भास होऊ लागला. धरणी माता ध्वंगली, आकाश कोसळला, विजांचा कडकडाट सुरू झाला. साताऱ्याचे तुकडे तुकडे झाले. दुःख असहाय्य होऊ लागलं. दुःख असहाय्य होऊ लागलं. म्हणून मी आणि माझ्या जान्हवीने एक निर्णय घेतला. या संपूर्ण दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी
एका उंच टेकडीवर चढावं, खोल अशा दरी उडी टाकून स्वतःच्या आयुष्यात नाश करून घ्यावं. म्हणून मी आणि माझी जान्हवी एका उंच टेकडीवरती चढलं. खोल अशा दरी उडी ठोकणार होत. माझ्या अंतर्मनानं मला प्रश्न विचारला, आत्महत्या महत्ता, आत्महत्या महत्ता. खरंय, आत्महत्या करून गौरवाचं साधन होण्यापेक्षा त्या उंच टेकडीवरून पायथ्याशी उतरलो. मनाशी निर्धार केला की आयुष्यात एक एक पाऊल पुढे टाकत राहील. दिवसा मागून दिवस गेले, रात्री मागून रात्री गेल्या, आणि एके दिवशी माझ्या पूर्वजांची पूर्व पुंडाई माझ्या पाठीशी उभी राहिली. होय, माझ्या पूर्वजांची पूर्व पुंडाई माझ्या पाठीशी उभी राहिली आणि मला 7वा पुत्र झाला. होय, आणि उदयी त्याचा नामकरण सोहळा आहे. या नामकरण सोहळ्याचं निमंत्रण मी माझ्या साऱ्या आप्त श्रोत्यांना सांगितलं. घडला वृत्तांत माझ्या जान्हवीला कथन करावा म्हणून उचलत्या पावलानं स्वग्रहापर्यंत आलो. जान्हवी, अगं हे जान्हवी, आम्ही आलो म्हटलं. अखंड चुडे मंडित सौभाग्यवती भव. जान्हवी, तुझा निरोप घेतला, साऱ्यांना निमंत्रण सांगितली. प्रत्येकाच्या दारी जाता प्रत्येकाला माझं हर्ष भरावं स्वागतही केलं. प्रत्येकाला निमंत्रण सांगितलं. ज्यांच्या नावाचं बोटभर कुंकू स्वतःच्या भालपटलावरती लावून सुवासनी स्त्रियांच्या पंक्तीत बसण्याचा मान ज्या सौभाग्यवतींना मिळाला, त्यांना हात जोडून विनंती केली, उद्या आमच्या घरी या. माझ्या तांदुल्याला शुभ आशीर्वाद द्या. तुमच्या आशीर्वादांचे योग्य करू माझं बाळ लवकरात लवकर मोठं होईल. साऱ्यांना निमंत्रण सांगितले. परतीच्या प्रवासाला निघतो. दुपारची उन्हा माझ्याच्यानं सोशीदात म्हणून एका वटवृक्षाच्या छायेत पांथस्तासारखा थांबलो. एक सुंदर वाऱ्याची झुळूक आली आणि क्षणभर माझा विरह झाला. मी युद्धात नाही झालो, पण त्या क्षणी असंख्य विचारांचा काऊर एक सरक माझ्या डोक्यात कायमान घालू लागला. जान्हवी, अगं ज्यांच्यात मी लहानाचा मोठा झाला, ज्याने मला कडी खांद्यावरती खेळविलं, या संपूर्ण जीवनाचा चित्रपट ज्याने मला दाखविला, ज्या माझ्या माया मावल्याने आपल्या घासातला घास घालून मला लहानाचं मोठं केलं, एवढंच नव्हे, माझ्या भूतकाळात घडलेल्या सुखदुःखांच्या प्रसंगा हेच माझ्या आप्त स्वकीय माझ्या बंधू पित्यासारखे उभे राहिले. जान्हवी, अगं असंख्य विचारांचा काऊ एक सारं माझ्या डोक्यात थैमान घालू लागलं. कारण या साऱ्यांच्या उपकारांचा उत्तराई मी कधी होणार? जान्हवी, या साऱ्यांच्या उपकारांचा उत्तराई मी कधी होणार? माझ्या भावनांचा बांध फुटला ग. माझ्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या. ते भावनावर शाद, पण त्या क्षणी पुन्हा एकदा माझ्या अंतर्मनानं मला साक्ष दिली, भावनेपेक्षा कर्तव्य एका मात्रेला श्रेष्ठ आहे. म्हणून उद्या होणाऱ्या सोहळ्यासाठी मी भावनावश होता कामा नये. उचलत्या पावलानं निघालो तो स्वग्रहापर्यंत आलो. जान्हवी, आमचा तांदूला गेला होता. झोपलाय? होय का? दाखव. बाळा, बाळा, हसतोयस का? हस बाळा, हस. अरे उद्या तुझा नामकरण सोहळा आहे. एकाच नावानं साऱ्या विश्वानं तुला संबोधाव, याच्यासाठी नामकरण करता. बाळ, उद्या तुझं नामकरण आहे. आप्त स्वकीय मित्रमंडळ येतील, गुरुजन येतील, ज्ञानवंत येतील. बाळ, तुला आशीर्वाद देतील. त्या आशीर्वादांचे योग्य करू. बाळ, तुला लवकर मोठं व्हायचं आहे. कारण माझ्या मनातला हितगुज मला बाळ तुला सांगायचं आहे. तुझ्याशिवाय या संपूर्ण विश्वात माझ्या मायेतलं कोण नाही. मी म्हणून बाळ, तुला लवकर मोठं व्हायचं आहे. बाळ,
कुणाच्या तरी खांद्यावरती मान टाकून स्वतःच्या आयुष्याचं दुःख सांगण्यासाठी एक तरी व्यक्ती प्रत्येक माणसानं आपल्या अंतर्मनात जपून ठेवायला हवी. बाळ, तुझ्याशिवाय कोण आहे रे माझं? बाळ, तू एकटा नव्हतास. तू एकटा नव्हतास. तुझ्या पाठीला पाठ मारून आलेली 6 भावंड होती. होय बाळ, 6 भावंड होती. दैव दुर्विलास, ती 6 ही भावंड बाळ अल्पायुष्य झाली रे. त्यांचं मी साधं नामकरण करू सुद्धा शकलो नाही. आणि तेच सौभाग्य बाळ आज तू मला दिलंय. तुझ्या साऱ्या इच्छा मी पूर्ण करणार. तुझ्या प्रत्येक इच्छा मला पूर्ण करायच्या आहे. तुला मी कडी खांद्यावरती खेळवणार, तुझे लाड करणार, तुझे हट्ट पूर्ण करणार. काय म्हणालास? जान्हवी, जान्हवी, हा काय म्हणतोय? उद्या होणाऱ्या नामकरण सोहळ्यासाठी जी माझे भाऊ मला सोडून गेले, त्या साऱ्यांना निमंत्रण सांगा. बाळा, एवढं ज्ञान, एवढी सहानुभूती, एवढी ममता, एवढी माया या वयात बाळ आधी कुठून तुझ्याकडे? सांगेन तुझ्यासाठी, तेही करीन. बाळ, प्रत्येकाला निमंत्रण सांगेन. नवलक्ष तारांगणात वावरणाऱ्या अतृप्त आत्म्यानं ऐका. पिशाच योनी जन्म घेऊन खदखदा हसणाऱ्या अतृप्त आत्म्यानं ऐका. वृक्ष पाषाणानं ऐका, कृमी कीटकानं ऐका, पंचमहाभूतानं ऐका. उद्या होणाऱ्या नामकरण सोहळ्यासाठी माझ्या पोटी जन्माला आल्यानंतर पूर्व जन्मातल्या पाप पुण्याप्रमाणे ज्या योनीमध्ये आपला जन्म झालेला असेल ना, तिथून दृश्य अदृश्य रूपानं उद्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून या तुमच्या तांदुळ्याला शुभ आशीर्वाद द्या. तुमच्या तांदुळ्याला शुभ आशीर्वाद द्या. बाळ, सांगितलं, साऱ्यांना निमंत्रण सांगितले. जान्हवी, अगं बोलता बोलता हा लबाड झोपी गेला. झोपवला. अगं, मी आल्यापासून तुझ्या पायाच्या नखापासून ते डोकीच्या केसापर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण करतोय का? माझ्या कुठच्याही बोलण्याकडे तुझा लक्ष नाही. जान्हवी, अगं भूत काळात घडलेल्या प्रत्येक गोष्टी मनाशी कवटाळून दुःख करत बस. जान्हवी, तू कोणी सामान्य नव्हे. औदार्याची देवता, पावित्र्याची पुण्य गंगा, मंगलमय देवतेची मंगलमय सरिता. अगं पतिव्रतांची पूर्व पुण्याई पातकी पुरुषाला परमेश्वरापर्यंत घेऊन जाते. एवढं सामर्थ्य तुझं पातिव्रत त्याच्यात असताना सुद्धा तुझ्या डोळ्यात अश्रू. जान्हवी, दोष तुझा. जान्हवी, दोष तुझा नव्हे, दोष आमच्या कर्माचा आहे. दोष आमच्या कर्माचा आहे जान्हवी, दोष तुझा नव्हे ग. कारण 9 महिने 9 घटका 9 फळ हाडा मासांचे गोळे उदरात बाळगून प्रसूत कालच्या अनंत यातना भोगून 6 बालकांना जन्म देऊन सुद्धा आई म्हणून घेण्याचं सौभाग्य तुझ्या नशिबी नाही का? जान्हवी, आई म्हणून घेण्याचं सौभाग्य तुझ्या नशिबी नाही आलं. नवीन दोष तुझा नाही, दोष आमच्या कर्माचा आहे. पण जान्हवी, नियतीचा नियम आणि काळाचा कायदा मोडण्याचं सामर्थ्य कोणाचंही नाही. जान्हवी, अगं नियतीचा आहे तो खेळ हा प्रत्येकाला भोगलाच पाहिजे. जान्हवी, अगं माणसाचं मन नुसतं समुद्र एवढा अथांग असून चालत नाही. खडकावर आदळून शांत परतणाऱ्या अबोल लाटांसारखा असंख्य वेदना सहन करण्याची सहनशक्ती त्याच्यात असावी लागते. अगं भरतीच्या वेळी समुद्राला सुद्धा उन्नीत लाटा येतात, पण सागराच्या किनाऱ्यावरती आल्यानंतर त्या शांत होतात. माणसाचं आयुष्य हे असंच आहे. सुखदुःखांच्या आडव्या उभ्या धाग्याने विणलेलं तर एक वस्त्र आहे. अगं वस्त्र जीर्ण झालं की ते फेकून द्यायचं. ऊस ते अश्रू,
उदयी आप्त स्वकीय मित्र मंडळ येतील, त्यांचं हर्षभरानं स्वागत कर. सुवासिनी स्त्रिया येतील, त्यांची खणा नारळाला ओटी भर. जान्हवी त्यांची खणा नारळाला ओटी भर. कारण याच आमच्या तमाम बंधू भगिनींचे शुभ आशीर्वाद, हीच आमच्या यशाची यशोगाथा आहे. जान्हवी ही पुढे, हीच आमच्या यशाची यशोगाथा आहे. धन्यवाद.